नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. स्वागत तुमचं यूट्यूबच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आता मी उठलेलो आहे. आता तोंड बिंड धुतो, चहा बिया पितो, डबल मोबाईल पाहत बसतो. तर आता डायरेक्ट आपण 10 वाजताच भेटू. चला. तर काहीच आता आपण आलेले क्लिनिकला. चालेल, ती आपल्या फोनमधली चार्जिंग संपली होती. तर मी आता मग म्हणलं फोनमध्ये चार्जिंग झाली. आता मस्तपैकी फोनमध्ये चार्जिंग झालेली या ठिकाणी. आणि मग म्हणलं ब्लॉग काढून घेऊया आपण. आता वाजलेले आहे बरोबर ॲक्युरेट 0 मिनिटे बी नाही झालं वर, ॲक्युरेट 11 वाजलेले या ठिकाणी. आता मस्त फॅन लावून बसलेलो आहे मी या ठिकाणी. अध्यक्ष मोदय गुरुजन वर्ग नाही आहे कोणीच, आम्ही स्वतः अरविंद गायकवाड. तर आपल्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. ब्लॉग आवडल्यावर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक केल्याशिवाय जाऊ नका. भेटू पुढे. आता चला. ना तुम्हाला ना सारखं झोपायला भेटतं का? मला भूक लागली होती, नूडल्स आणले, टी व्ही दिली लावून, AC चालू केली, फॅन लावला आणि मस्त थंडगार वातावरणात टी व्ही पाहत पाहत आनंद घेत ब्लॉग पाहत पाहत मस्त नूडल्स खाल्ले पोटभर. आता म्हणलं 5:30-6 वाजेलो झोपून राहतो. 5:30ला घरी जातो, फ्रेश होतो, चहा बिया पितो, डबल दवाखान्यात येतो. मॅडमला म्हणून मी भूक लागली, मग वडा खायला जातो, वडा बिडा खाऊन येतो आणि मस्त मग 8:30च्या नंतर कधीही बंद करू शकतो. म्हणजे मी कामगारांनीच आहे आणि मला कमीच आहे. #MIDC वर्ष दवाखाना बोलते आणि सबको 3 टाइम बोलते. नाद करते काय? भले भल्याचं नाद करायचं, पण आमच्यासारख्याच नाही दवाखान्याचं. ड्रेसिंग खराब व्हायचं कामच नाही तुमचे. रोज कपडे मळते, रोज घरचे शिव्या खाते. #MIDC वर्ष दवाखाना भाई या नाद करते काय? मी आता आहे ना दवाखान्यातच थांबलेलो आहे, कारण की घरी जायला मला आहे ना खूप जास्त कस तरी होत होतं. म्हणजे काय सांगू तुम्हाला, ऊन किती आहे, ऊन लय. त्याच्यामुळे मग मी आता क्लिनिकलाच आहे. मस्त आता इथंच झोपून राहतो थोड्या वेळ, मग घरी जातो. तुम्हाला घरी जायचं टायमालाच भेटता. तुम्ही फक्त ब्लॉग कंटिन्यू ब्लॉग आवडल्यावर फॉलो करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक केल्याशिवाय जाऊ नका. चला चाललो, फ्रेश वगैरे होऊन येतो. आता बऱ्याच वेळ इथं थांबलो. आता फ्रेश वगैरे होऊन येतो घरी जाऊन. आहे की नाही? तर चलो चलो घर पे चलो. तर आपल्या ब्लॉग मध्ये फक्त कंटिन्यू राहा. मस्त घरी जाऊन येतो आणि डायरेक्ट इथं आल्यावरच भेटतो तुम्हाला. आता चला, काहीच मी घरी चाललेलो आहे, बघू शकताय तुम्ही. आता मी ब्लॉग काढण्यासाठी थांबलो होतो, आता घरी चाललोय मी रस्त्याने. तर आता आपण डायरेक्ट क्लिनिकला गेल्यावरच भेटू. आता चला, आपल्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. ब्लॉग आवडल्यावर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, आपल्या चॅनलला आकान सबस्क्राईब करा. चलो, मी आता घरी येऊन चाललेलो आहे दवाखान्यात. आता मस्त दवाखान्यात वगैरे जाऊ. मस्त दवाखान्यात गेलो का मग भेटतो मी तुम्हाला. आता चला, ब्लॉग मध्ये फक्त कंटिन्यू राहा. ब्लॉग आवडल्यावर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, आपल्या चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक केल्याशिवाय जाऊ नका. मस्त पैकी आपला ब्लॉग एन्जॉय करा आणि आयुष करा. मस्त. आता गाडी थांबवली गाईज मी, बघू शकताय तुम्ही. तुमच्यासाठी काही बी करायला तयारी आहे. आता फक्त आपल्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. ब्लॉग आवडल्यावर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. तुम्हाला चेहऱ्यावरून तरी वाटत असेल गोरा झाला तुमचा घरी जाऊन आला का नाही. मस्त आता घरी जाऊन आलेलो आहे. आता क्लिनिकला गेल्या भेटतो तुम्हाला. तुम्ही चला. तर काहीच मी आता क्लिनिकला आलेलो आहे. मस्त बायके बसलेलो निवांत मध्ये. मस्त घरी गेलतो, फ्रेश वगैरे होऊन आलो नाही का. मग म्हणलं आता ब्लॉग वगैरे शूट करू आपण. हे बघू शकता आपल्या क्लिनिक नातकर्ते दाखवाच लागत आणि यावंच लागत दात काढायला. तर आता आपण भेटू 7-8 वाजता. चला टिटिंग त्या. आता आपण क्लिनिक बंद करू. मस्त हे क्लिनिक बंद करतोय मी. मग मला कॉम्प्रेसर चालू पैसे आली तू पाहणं किती. चालू नाही गाईज. 9 वाजायला 10 मिनिटं बाकी गाईज. 10 मिनिटं बाकी गाईज. आता मस्त घर जाऊ गाईज. आपने रूटे पर सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉन क्लिक केल्याशिवाय जाऊ नका.
तुम टड्या पेछा मुझे हा हे येडेचा ऐकून करावं लागते काही तुम्हाला हसवण्यासाठी, नाही तर आपण तुम्हाला हसवण्यासाठी आपण जीव पण देऊ शकतो. बस याच्यावर काही नाही बोलू शकत आपण. काला आलाऊ मी काला आलाऊ तुम त्याने या ठिकाणी आपली तर गाईज आपले ब्लॉग कसे होते कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि एडिटिंग सगळ्यात मेन म्हणलं तर एडिटिंग जमते का, क्लिपला क्लिप लावते येते का, सगळ्या गोष्टी होत आहे का, कमेंट मध्ये मला नक्की सांगा. आणि घाण कमेंट करणाऱ्यांना मला एक सांगणं आहे, तुम्ही अजून किती घाण कमेंट केले ना माझे ब्लॉग येणं काही थांबणार नाही. कारण की प्रत्येक क्रिएटरचं हे असतं, सगळ्यांना घाण कमेंट करणारे, हे निगेटिव्ह बोलणारे, घाण कमेंट करणारे असे लोक असतात आणि 100% राहतात बरं का. तर त्याच्यामुळं सांगतो मी की घाण कमेंट करणाऱ्यांवर तुम्ही लक्ष नाही द्यायचं. अजून जे असतात कॅमेरा उचलला आपण, जे असतात त्यांच्यावर कधी लक्ष नाही द्यायचं. वेळ कधी बदलू शकते, त्याच्यामुळं सांगतो मी उचला कॅमेरा लागा तयारीला. आपल्याला कसं सगळ्यात मेन म्हणलं ना तर तुम्हाला आता एडिटिंग जमत नसेल, मला एडिटिंगचं हे सुद्धा माहित नव्हतं मित्रांनो. तेव्हापासून मी इंस्टावरती व्हिडिओ बनवतो, सॉरी यूट्यूबवरती नाही. यूट्यूबवरती आता यूट्यूबचं पण मला एवढं काही हँडल करता येत नाही. जसं नशिबात म्हणजे जसं मला जमतं तसं मी करायचं पाहतो. आणि आजचा ब्लॉग कसा झाला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि पोरं कोणी जाणणारे म्हणतील, शिव्या देणारे म्हणतील, दादा अरे तुला काही कामं नाही का, रोज रोज ते दाखवतो. मी ह्या व्हिडिओतून तुम्हाला डायरेक्ट स्पष्ट सांगतो, का आवाज आला का नाही ते नाही माहिती मला. या व्हिडिओतून मी डायरेक्ट स्पष्ट सांगतो तुम्हाला, म्हणजे ब्लॉगमध्ये, की प्रत्येक क्रिएटरची लाईफ कशी असते, प्रत्येक क्रिएटरची नवीन व्हिडिओ स्टार्ट केल्यावर लाईफ कशी असती, व्हिडिओ कशी काढतो क्रिएटर, घरच्याची बी स्वप्न पुरे करावं लागते, म्हणजे 2 पैसे कमवून घरी बी द्यावं लागते आपली बी स्वप्न. त्याच्यामुळे मी माझ्यासोबत जे लाईव्ह होत आहे ते दाखवतो. प्रत्येक क्रिएटरनं काय केलेले आता लोक पूर्ण लाईव्ह पूर्ण नाही दाखवतो, कोणी दाखवतो पण मग पहिल्यापासून जॉईन नसते, त्याच्यामुळे मग कोणाला कळत नाही. आपल्याला किती 76 लोक आहे जॉईन, तर त्याला समजते त्यांचा भाऊ कसं स्ट्रगल करतोय कसं नाही. जाणारे भरपूर असते हो, जाणाऱ्यांवर लक्ष नाही द्यायचे, त्यांच्यावर लक्ष दिलं ना तर आपल्याला जगणं मुश्किल होतं. हसणाऱ्यांवर बी नाही लक्ष द्यायचे, ते पुन्हा असते ती पुन्हा चांगलं केलं तर असते, वाईट केलं तर असते, त्याच्यामुळे त्यांच्यावर लक्ष द्यायचं नाही अजिबात. आणि दुसरी गोष्ट, लोक इकून पण नाही चालले आणि तिकून पण नाही. आपण मेल्यानंतर ते काय म्हणते यार त्याला भात कमीच होता, मीठ कमीच होतं. तर आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, आपल्या चॅनलवर हक्कान सबस्क्राईब करा, बेल आयकन क्लिक केल्याशिवाय जाऊ नका. भेटूया उद्याच्या नवीन एका ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.